रामराम मंडळी, काल नागपंचमी आणि श्रावण सोमवार एकाच दिवशी आले. शेतावर पूजा करायला जाण्याची पद्धत असते. आमच्याकडली मंडळी तयार करून होती. आमच्या वर्धा जिल्ह्यात पाहिजे तसा पाऊस अजूनही पडला नाही, त्यामुळे उष्णता अजूनही जाणवते. सर्वात अगोदर पेट्रोल फुल करून घेतले, म्हणजे पुढचं टेन्शन नाही. श्रावण महिन्यात निसर्ग एकदम मस्त असतो. निसर्गाचं बरं चाललंय, कुठं पाऊस तर कुठं ऊन. आता अगोदर पोचलो आपल्या एकपाळा हनुमान मंदिरात. मंदिरात नवीन बांधकाम सुरू दिसले. इथे दर्शनाची नेहमीच गर्दी असते. सणवार असले की लोक पहिले इकडे येतात. शिव आणि कृष्णाची शेतात येण्याची पहिलीच वेळ होती, त्यामुळे त्यांना शेताचं विशेष आकर्षण होतं. शेतात वाहणारं पाणी, त्याच्यासोबत ते खूप खेळत होते. विदर्भात शेत म्हटलं की शेतात हनुमानजीचं मंदिर किंवा नागाचं मंदिर असायलाच पाहिजे. त्यामुळे नागपंचमीला शेतात पूजा करणं आवश्यक असते. शेतातील पराठी बघा, एकदम टॉप आहे. फक्त पावसाची गरज आहे. या शेतातून पूजा झाल्यानंतर आम्ही दुसऱ्या शेतात निघालो. तिकडे जाण्याचा रस्ता नसल्यामुळे आम्ही बाईकनीच आलो. इकडे पण पूजा करून घेतली. आमचे छोटे पाटील बघा, इकडे पण लाया फेकत निघाले. नागपंचमीला शेतात पूजा करून तिथे लाह्या आणि फुटाणे फेकावे लागते. त्यामुळे शेतातील पूजा पूर्ण होते असे म्हटले जाते. त्यामुळे विधीप्रमाणे आपण लाह्या फुटाणे फेकून घराकडे निघालो. इथून संपूर्ण प्रवास